नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासपत्रिकेतील घटक क्रमांक 2 मधील पहिला उपघटक शतपत्रे या शतपत्रांचा अभ्यास करणार आहोत। या लोकहितवादींनी जी शतपत्रे लिहिली, या शतपत्रांमधून त्यांनी मांडलेले वेगवेगळे विचार आपण बघणार आहोत। यामध्ये या शतपत्रांतून लोकहितवादींनी इंग्रज व इंग्रजीचे समर्थन केलेले आपल्याला दिसून येते। इंग्रजी विद्या आणि इंग्रज राज्यकर्ते यांच्याविषयी लोकहितवादींची भूमिका स्वच्छ आणि सकारात्मक होती। कोणत्याही वैयक्तिक लाभापायी त्यांनी परकीय राजवटीचे समर्थन केले नाही। आपल्या समाजाचं प्रबोधन व्हावं, सुधारण्याचे वारे व्हावे आणि समाजातील अज्ञान अंधश्रद्धेच्या विळख्यातून आपला समाज बाहेर पडावा, या तीव्र आंतरिक भूमिकेतून त्यांनी जाणीवपूर्वक लेखन केले। इंग्रजी विद्या, इंग्रजी राज्यापासून लाभ, इंग्रजी राज्यापासून फळ यासारख्या निबंधातून आपली मतं त्यांनी परखरपणे मांडली। इंग्रजी विद्या आत्मसात केल्याशिवाय समाजाचं परिवर्तन शक्यच नाही, असं त्यांचं ठाम मत होतं। पुढे जरी हिंदू लोकांचे कल्याण झाले तर इंग्रजी पंडितांच्या हातूनच होईल, यात संशय नाही। कारकून व भट हे क्षीण झाले म्हणजे व इंग्रजी विद्या वृद्धिंगत झाली म्हणजे हिंदू लोक पूर्वस्थितीवर येण्यास उशीर नाही, अशा शब्दात त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत। आपल्या लोकांच्या तुलनेत इंग्रज सर्वच बाबतीत अधिक चांगले आहेत, असे त्यांचे मत आहे। याविषयी इंग्रजी राज्यापासून लाभ या निबंधात ते लिहितात, जे लोक इंग्रजांशी संबंध ठेवतात त्यांना बहुधा ठाऊक असेल की इंग्रज साधारणतः इकडील लोकांपेक्षा अधिक काम करणारे, मेहनती, शहाणे, हुशार, खरे व प्रामाणिक आहेत। इकडील लोक त्याप्रमाणे नाहीत। 100 इंग्रजांत 5 लबाड असतात, परंतु 100 हिंदू लोकात 5 प्रामाणिक असतात। आपल्या देशातील दुष्ट लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी ईश्वरानेच इंग्रज सरकारची योजना केली आहे, असे लोकहितवादींचे ठाम मत होते। कर्नल बाकर, ग्रँडप, एलिफन्स्टन आणि कर्नल ताड यांसारख्या लिहिलेला भारतीयांचा इतिहास आणि सभार सुधारणेविषयी त्यांची भूमिका लक्षात घेऊनच लोकहितवादी त्यांचे समर्थन करताना दिसतात। लोकहितवादींनी आपल्या शतपत्रांच्या माध्यमातून धर्मविषयक प्रबोधनही केलेले आहे। 19व्या शतकात महाराष्ट्रात प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज इत्यादींच्या माध्यमातून जी धार्मिक आंदोलनं झाली त्यात लोकहितवादी सक्रिय होते। रूढ धर्म म्हणजे धर्माची कुचेष्टा असून कोणत्याही प्रकारच्या क्षुद्रतेला किंवा संकीर्णतेला कारणीभूत ठरणारा धर्म हा धर्मच नव्हे, असे त्यांचे मत होते। कर्मकांड, पूजा अर्चेत किंवा होम हवनात गढून गेलेल्या भाबड्या लोकांना त्यांनी त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला। धर्माचे संबंध पारलौकिक मूल्यांशी नसून आपल्या दैनंदिन जगण्याशी आहे, असे त्यांनी सांगितले। धर्मसुधारणा नावाच्या निबंधाची सुरुवातच कालमहात्मे करून हिंदू धर्माची सुधारणा करणे जरूर आहे, याशिवाय या लोकांचा परिणाम लागणार नाही, अशा वाक्याने त्यांनी आपल्या विचाराची दिशा स्पष्ट केली। हिंदू धर्मातील दोष दाखवून त्यांनी सुधारणा कशी होईल याविषयीचे विचार त्यांनी मांडले। हिंदू धर्मातील जातीभेदाविषयी त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली। गाई व बैल, अंगारे, मंत्र, तंत्र वगैरे या लोकांची ढोंगे आहेत। ब्राह्मण लोकांचा स्वभाव, शिमग्याचा दुराचार यासारख्या निबंधातून त्यांनी आपले धर्मविषयक विचार मांडले।
लोकांना खऱ्या धर्माची ओळख करून देण्याची भूमिका लोकहितवादींनी शतपत्रातून मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांनी स्त्री पुरुष समानता या विषयावरही निबंध लिहिले. स्त्रियांची स्थिती, पुनर्विवाह यासारख्या निबंधातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. बालविवाह, जरटकुमारी विवाह, विधवा विवाह, पुनर्विवाह, केशवपन, सतीप्रथा याविषयी चिंतन करून विचार मांडले. समानतेचा विचार मांडताना संत साहित्यातील व संस्कृत साहित्यातील दाखले देऊन आपले विचार पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लोकहितवादी यांनी आपल्या शतपत्रातून ब्राह्मणांच्या दोषांवरही प्रहार केला. 19व्या शतकात सर्व क्षेत्रात ब्राह्मणांचे वर्चस्व होते. या ब्राह्मणी वर्चस्वाचे प्रस्थ मोडून काढण्यासाठी महात्मा फुलेंसारखे सुधारक जसे आघाडीवर होते, त्याचप्रमाणे लोकहितवादींच्या सारखे लेखकही पुढे होते. ब्राह्मणांच्या दोषांवर नेमके बोट ठेवून त्यामुळे इतर वर्णीयांना जो त्रास होतो, ब्राह्मणांकडून इतरांची जी लुबाडणूक होते, त्यावरही लोकहितवादींनी अनेक निबंधामधून आपले विचार मांडले. ब्राह्मण लोकांचा स्वभाव या निबंधात ते म्हणतात, ब्राह्मण लोक हे इतर वर्णीयांना त्रास देतात. ते भित्रे आहेत, मूर्ख आहेत. काहीही कष्ट न करता आपल्याला सर्व काही मिळावे ही त्यांची वृत्ती आहे. ही वृत्ती समाजासाठी घातक आहे. लोकहितवादी स्वतः ब्राह्मण असूनही ब्राह्मणांच्या दोषांवर कडाडून हल्ला चढवताना त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी साधार दाखवून दिलेले आहे. लोकहितवादी यांनी आपल्या निबंधामधून अर्थविचार ही मांडलेला आहे. आधुनिक दृष्टिकोन लोकहितवादींनी बाळगून तत्कालीन आर्थिक परिस्थितीविषयी मीमांसा केलेली आपल्याला दिसून येते. हिंदू लोकांचा आळशी स्वभाव, हिंदू लोकांचा व्यापार, हिंदुस्थान देशात दारिद्र्य येण्याची कारणे इत्यादी निबंधातून त्यांनी अर्थविषयक विचार मांडले. यंत्रविद्या व कारखानदारीचे स्वागत, स्वदेशी आणि स्वावलंबनाचा आग्रह, परकीय स्पर्धेला विरोध ही त्यांच्या विचाराची प्रमुख वैशिष्ट्य आहे. यंत्रविद्येचे व नवनवीन कारखान्यांचे स्वागत करण्याची त्यांची भूमिका होती. इंग्रज आपल्या लोकांचे शोषण करत असल्यामुळे आपला देश दरिद्री होत आहे. त्याचप्रमाणे देवभोळेपणा, कर्मकांड, आळस, अनिष्ट रूढी व समजुती यामुळे आपल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 19व्या शतकात स्वदेशीचा पुरस्कार व परदेशातील मालाचा तिरस्कार करण्याचा राष्ट्रवादी विचार मांडून लोकहितवादींनी अर्थव्यवस्थेविषयी मूलगामी विवेचन आपल्या निबंधामधून केलेले आहे. लोकहितवादींनी ज्ञाननिष्ठेचा पुरस्कारही केलेला आपल्याला दिसून येतो. विलक्षण ज्ञानलालसा हे लोकहितवादींच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य वैशिष्ट्य होते. त्यांचा पिंडच बुद्धिवादावर पोचला गेल्यामुळेच सुधारकी विचारांचा जोरदार पुरस्कार त्यांनी केला. ज्ञानावर अखंड निष्ठा ठेवून ते अज्ञान अंधश्रद्धेवर हल्ला करत राहिले. इंग्रजी विद्या, संस्कृत विद्या, विद्वान कोणास म्हणावे, ग्रंथ, नवीन ग्रंथांची आवश्यकता इत्यादी निबंधांतून त्यांनी ज्ञानमहात्म्य विशद करून सांगितले आहे. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या, शास्त्राच्या, विज्ञानाच्या, तर्काच्या आणि विवेकाच्या कसोटीवर तपासून पाहिली पाहिजे. पोथ्या पुराणातील भाबड्या श्रद्धेवर अजिबात विश्वास ठेवू नका असे प्रतिपादनही ते करीत राहिले. बुद्धिप्रामाण्याचा आग्रह धरून भारतीय संस्कृतीची आणि हिंदू धर्मातील आचारविचारांची परखड चिकित्सा करण्याची भूमिका लोकहितवादींनी स्वीकारली होती.
समाजातील सुशिक्षित घटकांनी ज्ञानाच्या सहाय्याने आपला विकास साधावा, आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या कर्मकांडाला कडाडून विरोध करावा, असे त्यांचे मत होते. बाळशास्त्री जांभेकरांपासून महात्मा फुले यांच्यापर्यंत सर्व सुधारकांनी पुरस्कार केलेल्या नॉलेज इज पॉवर या विचारसरणीचे लोकहितवादी कडवे समर्थक होते. लोकहितवादी यांची भाषाशैली. लोकहितवादी यांनी आपल्या एकूण निबंध वाङ्मयामध्ये जे निबंध लिहिले, या निबंधामध्ये त्यांनी जी भाषाशैली वापरली ती प्रसंगी दाहक आणि उपहासगर्भ अशी होती. त्यांच्या अधूनमधून संस्कृत वाङ्मयाचे दाखले देऊन ते आपले विविध मुद्दे त्यांनी पटवून दिले. निर्दय, मूर्ख, आंधळे, बोडकी, रांडे यासारख्या शब्दांचा वापर करून त्यांनी आपल्या मनातील सात्विक संताप प्रकट केला आहे. वाचकांशी मनपूर्वक संवाद साधणारी भाषा वापरणं आणि त्यात अधिकाधिक बोलीभाषेचा वापर करणं ही त्यांची खासियत आहे. प्रांजळपणा, प्रामाणिकपणा आणि निर्भयता या त्रिसूत्रीवर त्यांच्या शब्दयोजनेची संपूर्ण इमारत उभी असल्याचे शतपत्रातील प्रत्येक निबंधामधून आपल्याला जाणवते. लोकहितवादींच्या भाषाशैलीचे नेमके स्वरूप स्पष्ट करताना का प्रियोळकर लिहितात, लोककल्याणाच्या विलक्षण तळमळीने प्रत्येक शब्द त्यांच्या लेखणीतून उमटला असल्यामुळे प्रसाद, आवेश, विनोद, काव्य, सरसता, ऋतुजा इत्यादी गुण त्यांच्या वाङ्मयात स्वाभाविकपणे उतरले आहे. विपुल, वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण निबंध लिहिणारा ज्ञाननिष्ठ प्रबोधनकार म्हणजे लोकहितवादी. लोकहितवादींनी लोकशिक्षकाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. इंग्रजी विद्या व कला यांच्या प्रभावातून इंग्रजी नवशिक्षितांची जी पहिली पिढी लिहिण्यास प्रवृत्त झाली त्यात लोकहितवादी अग्रभागी राहिले. महात्मा ज्योतिराव फुले, न्यायमूर्ती महादेव रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच लोकशिक्षकाची भूमिका बजावण्याचे काम लोकहितवादींनी शतपत्रांच्या माध्यमातून केले. तत्कालीन परिस्थितीला अनुसरून राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्रांतील विविध विषयांवर त्यांनी लिहिलेले निबंध सुधारणेच्या चळवळींना बळ देण्यास व लोकजागृतीसाठी फारच उपयुक्त ठरले. म्हणूनच शतपत्रांच्या निमित्ताने मराठी निबंध वाङ्मयाचा भक्कम पाया रोवला गेला. लोकहितवादींनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय प्रश्नांवर पुरोगामी विचार मांडले. धर्मातीत अनिष्ट प्रथांवर टीका करून बुद्धिप्रामाण्यवादाला महत्त्व दिले. काळानुसार धर्मात व चालीरीतीत बदल करावेत, जातीयता नष्ट करावी, स्त्रियांना शिक्षण व बरोबरीचे स्थान द्यावे, आळशीपणा सोडून उद्योगी व्हावे असे विविध मार्ग सांगितले. लोकांचे कल्याण व्हावे यासाठी ते सतत झटत, म्हणून त्यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. आद्य निबंधकार म्हणून लोकहितवादींच्या कार्याची यथोचित अशी दखल घेतली गेली. धन्यवाद.